16व्या वर्षीची प्रतिभा होती, प्रकांड पांडित्य होतं, पण 61व्या वर्षी उघडली तरी आमच्या डोक्यावरनं जाते ही परिस्थिती आहे. पारायणामध्ये ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या हे असं आमचं वाचन होऊन जातं, पारायण होऊन जातं, पण डोक्यात बऱ्याचदा ज्ञानेश्वरी जात नाही. पण खरं सांगू का, ज्ञानेश्वरी कळत नाही असं म्हणणाऱ्यांना एक अत्यंत विनंती करते, मला सांगा, आईचे बोल मुलाला कळत नाही असं कधी होतं का हो? आईचे कुठलेही बोल आपल्या लेकराला कळतातच. मग ती तर माऊली आहे विश्वाची. माऊलींचे बोल आम्हाला कळणार नाही असं नाही, कळतील, पण अडचण कुठे माहितीये का, आम्ही लेकरू व्हायला तयार नाही, आम्ही मूल व्हायला तयार नाही. आणि आमचं कसं झालंय सांगू का, रस्त्याने जात असताना आईनं पोराला हाताला धरलेलं असतं, आईनं त्याच्या हाताला धरलेलं असतं. 1.5-2 वर्षाचं बाळ असतं, 5 वर्षाचं म्हणूया, आईने त्याचा हात धरलाय कुठे सोडून जाऊ नये रस्ता क्रॉस करताना. पण ते पोरग आईला विचारतं, आई तुला भीती वाटते का ग? आई म्हणली, नाही रे बाळा. का नाही, माझा हात धरलायस म्हणून म्हटलं. आमचं असंच झालंय बरं का, संतांनी आमचा हात धरलाय कारण आमच्या हिताची चिंता त्यांना आहे. कारण संतांचं जीवन विशेषच आहे. परोपकाराय सताम विभूतया, परोपकारासाठी जीवन आहे संतांचं, आणि आमचं जीवन फक्त आमच्या प्रपंचासाठी, आमच्या सुखासाठी आहे. म्हणून आमचा प्रपंच हा आमच्या पुरता आहे, 4 भिंतींच्या आतलं विश्व ते आमच्या पुरतं आहे. म्हणून माऊली म्हणतात, बाबा रे, जन्माला आलो ना, घड्याळामधला आम्हाला तास काटा, मिनिट काटा, सेकंड काटा माहितीये, पण त्याच्याही पलीकडचं परिमाण माऊली वापरतात. केवढा मोठा घड्याळ, म्हणजे घड्याळाचा अभ्यास असेल असं आपण म्हणू. आणि माऊलींचा शब्द आहे 2ऱ्या अध्यायामध्ये, उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिसे. हे म्हणाले घड्याळाचा शोध आता नाही, 12व्या शतकातच लागला होता. घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, ह्या वेळा आम्हाला माहिती आहेत, पण याही पलीकडचं प्रमाण माऊली आमच्या समोर ठेवतात. निमिष म्हणजे किती किती वेळ देवाला द्यायचंय, निमिषभरी. मंडळी, डोळ्याची पापणी झाकते आणि उघडते नैसर्गिकरित्या, मुद्दामून नाही. डोळ्याची पापणी लावणं आणि पटकन उघडणं, हे जितक्या नैसर्गिकरित्या पटकन क्रिया घडते, त्या क्रियेला, त्या क्षणाला माऊली निमिष म्हणतात. म्हणाले, तेवढं जरी भगवंताचं नामस्मरण केलं, त्याची आठवण केली, तरी जीवनाचं हित आहे, जीवनाचं कल्याण आहे, झाल्याशिवाय राहणारच नाही. म्हणून सगळ्या संतांनी टाहो फोडून जगाला हेच सांगितलं मंडळी. बरं, समर्थ रामदास स्वामींसारखा एक संत होऊन गेला 16व्या शतकामध्ये. आपल्या सगळ्यांना माहितीये, 12व्या शतकापासून 16व्या शतकापर्यंत ही संतांची अशी सुंदर मांदियाळी होती. वारकरी संप्रदायाचे पंचप्राण असलेले ज्ञानमूर्ती ज्ञानदेव, नाममूर्ती नामदेव, भक्तिमूर्ती तुकोबाराय, शांतीमूर्ती एकनाथ महाराज, पुढे निळोबारायांचं महत्व आहे. आणि यापुढे जाऊन सांगतात शक्तिमूर्ती समर्थ रामदास स्वामी. महाराष्ट्राचे हे सगळे पंचप्राण आहेत. यातला एक जरी हरवला तरी आमचं जीवन आणि शरीर कलेवरासारखं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आम्हाला वाटतं, पण संतांचे ग्रंथ जर आमच्या घरात असतील तर आमचं जीवन वेडवाकडं, आमचं पाऊल वेडवाकडं कधीच पडणार नाही. म्हणून महाराष्ट्रात असून ज्याच्या घरी ज्ञानेश्वरी नाही, ज्याच्या घरी गाथा नाही, ज्याच्या घरी दासबोध नाही, ज्याच्या घरी भागवत नाही, ज्याच्या घरी गीता नाही, त्याचं जगणं हे मेल्याहून मेल्यासारखं आहे. म्हणून आमचं हित कशामध्ये ते त्यांना कळलं, आम्हाला फार उशिरा कळतं मंडळी. बऱ्याचदा कळतही नाही, सगळं आयुष्य संपून चाललंय, पण कळतच नाही नक्की हित कशात होतं. आणि मग पश्चातापाची पाळी येते. म्हणून तुकोबारायांसारखा अत्यंत एक सुंदर विरळा संत आम्हाला जगद्गुरु स्वरूपामध्ये लाभले. आणि तुकोबारायांनी आमचं खरं हित कशात आहे ते सांगितलंय. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता दयांच्या. ज्याला स्वतःचं हित कळतं मंडळी, पण हे हित जर कळायचं असेल ना, तर आधी परंपरा बघावी लागेल, माता पिता कसे आहेत बघावं लागतील, ती वेल कशी आहे बघावं लागेल, तर त्या वेलीला येणारं फळ, त्या फळाला आपलं हित समजेल. तुकोबाराय म्हणतात, अशा माता पित्यांचा संग मला घडू दे की ज्यांनी उत्तम संतती जन्माला घातलीये, उत्तम सुपुत्र आणि उत्तम सुकन्या जन्माला घातलीये. अलीकडे आज जन्म झाला
की बऱ्याच लोकांचे चेहरे खुलतात. मुलगा झाला, वा वा, आनंद आहे. आणि मुलगी झाली की नकळत कितीही सरकारने स्त्री भ्रूण हत्या विरोधी कायदे केले असले तरी सुद्धा थोडीशी आमच्या चेहऱ्याची रेष अशी वाकडी होतेच. मुलगा असता तर बरं असतं. म्हणून मग बेटी बचाव, मुलगी वाचवा अशी आंदोलनं करावी लागली. म्हणून तुकोबारायांनी त्या काळी विचार केला होता. केवढा मोठा बघा. अभंगाचं दुसरं चरण आहे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. मी म्हटलं ना पृथ्वीकाचा आज वाढदिवस आहे ना. मी आज इतका सुंदर गळा परमेश्वराने दिलाय. मला एवढंच मी म्हटलं मगाशी मी तिचा फक्त आवाज ऐकलाय पाड्यामध्ये. अजून तिला पाहिले सुद्धा नाही आल्यापासून. ती होती मगाशी नाही. कन्येचा उल्लेख पहिला केलाय कारण मी नेहमी म्हणते मुलगी ही पित्याच्या हृदयातली ठेव असते बरं का. समर्पणाचं नातं असतं मुलगी आणि वडील. म्हणून तुकोबारायांनी सुद्धा पुत्र आधी नाही घेतलं, कन्या आधी घेतली. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. धन्य माता पिता. पिता माता म्हणता आलं असतं त्यांना, नाही. तुकोबाराय म्हणाले माता पिता. पहिलं मातेला स्थान आहे. म्हणून भारतीय संस्कृतीने मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव अशी परंपरा दिली आम्हाला. पण आम्ही आईचा उल्लेख करताना सहज म्हणतो आमची आई ना अडाणी आहे. आमची आई, आमची म्हातारी शिकलीच नाही, आमची अडाणी आहे आई, असं आम्ही पटकन बोलून जातो. पण मी खरं सांगू का, हात जोडून सांगते, आईला अडाणी कधीच म्हणू नका. कारण तिच्या रूपाने अनुभवाचं एक मोठं विद्यापीठ तुमच्या माझ्या घरात वावरत असतं. आई अडाणी कधीच नसते. आई अडाणी, कृपा करून आईला, आमची आई अडाणी अशिक्षित असेल, 4 पुस्तकं कमी शिकली असेल, पण ती अडाणी असू शकत नाही. बहिणाबाई चौधरी खानदेशातली एक कवयित्री आहे. अशिक्षित होती बर का, अशिक्षित, फार शिक्षण नव्हतं, 4थी पास असलेल्या कवयित्री, अक्षर ओळख फक्त होती. पण आज त्यांच्या कविता, मी नेहमी कीर्तनामध्ये त्यांचा उल्लेख करते, त्यांच्या कविता सुशिक्षितांसाठी प्रबंध लेखनाला अभ्यासाला आहेत, पीएचडी साठी. बहिणाबाईंच्या काय साहित्य होतं बहिणाबाईंचं. अशिक्षित होत्या, जीवनाचं किती सुंदर तत्वज्ञान ओवीमधनं मांडावं. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला झटके मग मिळते भाकर. सुखी संसाराचे साठी सोसा लागे भारी हाय, दूध तापल्या बिगर कवा जमते का साय. किती सुंदर तत्वज्ञान म्हणलं बघा. बहिणाबाईंचे सुपुत्र सोपानदेव चौधरी असं त्यांचं नाव होतं. सोपान चौधरी, खानदेशातली गोष्ट. कॉलेजमध्ये सत्कार झाला सोपानदेवांचा आणि सत्काराला एक त्यांना फोटो मिळाला बक्षीस म्हणून. फोटोवरती असा पेपर गुंडाळलेला होता. तो फोटो घेऊन सोपानदेव घरी आले आणि आई समोर अगदी आनंदाने, आताची पोरं या गोष्टींना महत्व देत नाहीत, तिथंच उघडून बघतील काय आहे, पण आधी जुनी जाणती माणसं आहेत माझ्या समोर, पहिलं आईला नेऊन दाखवायचं. सोपानदेव घरी आले, म्हणाले आई बघ ना ग काय आहे, मला बक्षीस मिळाले. बहिणाबाई म्हणाली सोपान्या मला नाही माहित, मला ठाऊक नाही हे काय मिळालंय तुला, मला दाखव तरी. सोपानदेवांनी त्या वरचा कागद काढावा. बहिणाबाईंना चित्र दिसलं, फोटो होता. कुणाचा? स्वामी विवेकानंदांचा. तो फोटो बघितला आणि सोपान म्हणाले आई माय तुला ठाऊक आहे का हे कोण आहेत, तुला माहितीये का हा कुणाचा फोटो आहे. बहिणाबाईंचं उत्तर बघा, आई अडाणी असू शकते का. बहिणाबाई म्हणाल्या सोपाना मला नाही माहित हे कोण आहे, पण मला एवढं माहितीये की आज देवानी फेटा घातलाय, आज देवानी फेटा घातलाय, मला एवढं कळतं सोपाना, मला माहिती नाही हे कोण आहे. ही आईची नजर असते बर का. म्हणून मातृदेवो भव. तुकोबारायांनी धन्य माता पिता तयांची सांगितलं. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कारण पित्याच्या हृदयातली ठेव असते. मुलगी म्हणजे समर्पणाचा भाव आहे. मुलगा म्हटलं की देवघेव आली की नाही, मला सांगा तुम्ही हा भाग थोडासा. देवाणघेवाण आली, पण मुलगी म्हटलं की देवाणघेवाण नाही, फक्त समर्पण आहे, फक्त समर्पण आहे. मला या भागाकडून थोडस उत्तर द्या. लग्नामध्ये म्हणजे आज अशा कितीतरी महिला आहेत, मला सांगा आम्ही आमच्या वडिलांना विसरलो का हो. जरी ते गेले असले तरी सुद्धा आम्ही विसरू नाही शकत. लग्नामध्ये कन्यादान करताना ढसढसा रडलेला बाप आम्ही आयुष्य आहे, आम्ही आमचा श्वास आहे तोपर्यंत विसरू शकत नाही, तोपर्यंत नाही विसरू शकत. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा.
आमची भारतीय राज्यघटना आम्हाला सांगते भारताची लोकसंख्या मर्यादित राहावी म्हणून कायदे केले गेले. हम दो है की नाही. आता आम्ही दोघं आणि आमचा एकच असे नियम ठीक आहे. पण तुकोबराय असं म्हणतात पुरे एकची तो पुत्र मायपोटी. तुकोबरायांनी कधीच सांगून ठेवलं हे. अलीकडे आम्हाला नियम करावे लागले. पण महाराज म्हणाले पुरे एकची पुत्र मायपोटी नाम स्मरणे उद्धरे कुळे कोटी. गांधारीचे पोटी काय उपयोग आहे अशा मूर्खांचा. म्हणाले एक पुत्र असू दे एक कन्या असू दे पण ती अशी असावी की आमच्या 100 पिढ्यांचा उद्धार करणारी असावी. मग आमची परंपरा किती दिव्य असावी लागेल त्याकरता तर आम्हाला आमच्या जीवनाचं हित कळेल. तुकोबराय म्हणतात आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयांची. मग असं कुळ असं घर लाभायला आमची पुण्याई किती असावी लागेल. नामदेव महाराज म्हणतात जन्मोजन्मी बहु पुण्य भगवंतांनी आमच्या पदरामध्ये हे मोठं दान घातलं की असं घर आम्हाला दिलं असं कुळ आम्हाला दिलं. मंडळी असे आई वडील लाभायला सुद्धा भाग्य लागतं. धन्य माता पिता तयांची. आणि ती धन्यता जर आमच्या पुढच्या पिढीला मिळायची असेल तर आम्हाला आमचं हित कळावं लागेल. तुकोबरायांचं ज्या अभंगाचा उल्लेख आपण करतोय निरूपण करतोय तुकोबरायांचं चरित्र आपल्या सगळ्यांना माहितीये. 8 पिढ्यांची विठ्ठल भक्तीची परंपरा. 1 नाही 2 नाही 3 नाही 8 पिढ्या. केवढा मोठा संसार प्रपंच होता. प्रचंड श्रीमंती होती पण बघता बघता दारिद्र्य आलं ना. आणि महाराज म्हणाले बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरे झाले देवा निघाले दिवाळे बरीही दुष्काळे पीडा केली. बरे झाले देवा बाईल कर्कशा बरी ही दुर्दशा जनामते. बरं झालं म्हणाले देवा माझ्या वाट्याला हा भोग आला बरं झालं त्यासाठी मला त्यामुळे का होईना मला तुझी आठवण आली भगवंता. मग महाराजांचं चरित्र आपण बघतो. कुणी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. भगवंताला सुद्धा अशा पुत्रांचा अशा सुकन्यांचा हेवा वाटावा आनंद वाटावा. म्हणून आयुष्यात सगळ्यांपेक्षा वेगळं आयुष्य तुकोबरायांचं का घडलं. आमचं मागणं असतं परमेश्वराकडे भगवंता मला असं आयुष्य दे की आम्ही निघून गेलो ना तर भगवंतानी असे दोन्ही हात करून दारात उभं राहिलं पाहिजे. ये मी तुझी वाट बघतोय. एक आरजू है मालिक जाऊंगा जिस दिन जान से आया था जितनी शान से जाऊंगा भी उतनी ही शान से. मला असं तोऱ्यात जायचंय. म्हणून जगज्जेता सिकंदर होता त्याला कळालं होतं की मी सगळं जिंकलं पण मला नेता नाही काय येणार. म्हणून तिरडीवर बांधताना लोकांना सांगितलं बाबा रे हात मोकळे ठेवा नुसतं शरीर बांधा. जगाला कळू दे मी घेऊन काहीच नाही गेलो सगळं तर इथंच ठेवून गेलो. हित कळलं होतं जीवनाचं. नक्की गंतव्य काय आहे सार्थक कशामध्ये कळलं होतं. तुकोबराय म्हणतात आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला अशी सुंदर दिव्य परंपरा लाभलीये. किती सुंदर परंपरा आहे तुकोबरायांची. 8वे पूर्वज तुकोबरायांचे विश्वंभर बुवा विश्वंभर बाबा. काय प्रसंग असावा मंडळी. जेवण झालं जेवण झालं तुकोबरायांचं विश्वंभर बुवांचं. आणि बराच वेळ अंथरुणावर पाठ टेकली असताना सुद्धा झोप काही गेलेला गेला. पत्नी जवळ आली म्हणली बुवा झोप लागेना का काय होते. विश्वंभर बाबांनी सांगावा ग पाय लटपटतायत माझे.
पाय लटलट करायला लागलेत. बायकोनी विचारावं, बुवा अहो वय झालं आता, वयोमानानुसार गुडघे थकणार, पाय लटपटणारच, अंगाला कंप सुटणार. 25व्या वर्षात जसा देह आहे तसा 75व्या वर्षात असणार आहे का? शीर्यते यत् शरीरम, शरीराची झीज होणार आहे, त्याला शरीर म्हटलंय. जे सतत झिजतंय की नाही, ज्याची सतत, आणि ह्याची जाणीव ठेवावी आपण, जे सतत झिजतंय त्याला शरीर, त्याला देह म्हटलंय. ती बायको सांगते, बाबा बुवा कशासाठी काळजी करताय? अहो जन्माला आलोय, एक ना एक दिवस निघायचं इथून, आता झालं, निघायची वाट आपण धरायची, कशापाई काळजी करताय सांग? विश्वंभर बाबा म्हणाले, नाही ग, मरणाला मी नाही घाबरत, मरणाला मी अजिबात घाबरत नाही. पण काय सांगू तुला, वारी जवळ आलीये ग, वारी जवळ आलीये. यंदा वारीला जायला मिळायचं नाही असं दिसतंय, पाय लटलटायला लागलेत, चालायला यायचं नाही. बायको सांगतेय, बुवा कशापाई, काय मिळतं काय एवढं तिकडं वारीत जाऊन, काय मिळतं, काय मिळतं वारीत, काय मिळतं जाणाऱ्यांना माहिती. बरं हौशे गौशे नवशे सगळे प्रकार असतात, ते तो भाग सोडून द्या, पण खऱ्या भक्ताची अवस्था काय असू शकते? विश्वंभर बाबा म्हणाले की तुला नाही कळायचं ग, काय सांगू तुला, माझा पांडुरंग तिथं वाट बघत उभा आहे, सगळ्या भक्तांची वाट बघत उभा आहे पांडुरंग विटेवरती. वारीत काय मिळतं? त्याच्या भेटीसाठी जाण्याचा आनंद आहे. हजारो मैलोन्मैल पायपीट करायची उन्हा पावसात, चिखल काट्या कुट्यात, आणि तिथं जाऊन ते सावळ परब्रह्म बघायचं, काय आनंद आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान सावळ परब्रह्म सुंदर ते ध्यान. आणि ते सावळ परब्रह्म बघायला मी जातो म्हणाले, पण यंदा जायला नाही भेटायचं, पाय लटलटायला लागलेत. बायकोनी सांगावं, बुवा झोपा आता, उशीर झालाय, किती वेळ जागं राहाल, झोपा बरं. अंग टाकलं बिछाण्यावर आणि काही क्षणांसाठी झोप लागली, झोप लागली. आणि लख्ख प्रकाश दिसला डोळ्यांसमोर. प्रातःकाल झाला आणि पहाटेच्या वेळी लख्ख प्रकाश दिसला डोळ्यांसमोर. साक्षात विश्वाचा मायबाप जगन्नियता परमात्मा पांडुरंग स्वप्नामध्ये हजर होता. हात जोडले, पांडुरंग आपण. पांडुरंग परमात्मा म्हणाले, बुवा आता पंढरपूरला येण्यासाठी तुम्ही धडपड करायची गरज नाही. मग म्हटले, काय करू? देवा वारीला यायला नाही जमायचं, यंदा पाय लटलटतायत. नका काळजी करू बुवा, आता तुम्ही नाही यायचं, आता मी येणार. काय तुम्ही येणार? कधी? उद्या सकाळी. कुठे? आमराईत बघ म्हणाले. आणि त्या स्वप्नाने जागे झाले बुवा. ताडकन उठून बसले. पहाट झाली होती. आणि काटोपलं स्वतःच. 4-5 माणसं कुदळी फावडी घेऊन सोबत घेतली आणि घराच्या मागे असलेल्या आमराई मध्ये आले विश्वंभर बुवा. चालता 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 अचानक थांबले आणि त्या 4 लोकांना सांगितलं, जरा इथं खोदा बरं. जरा इथं खोदता का? त्या माणसाने विचारलं, बुवा कशापायी इथं खोदायला सांगतायसा? इथं खोदायला सांगतोय कारण इथं तुळशीचा वास येतोय म्हणले. काय अधिकार होता बघा. इथं तुळशीचा वास येतोय आणि जिथं माझा परमात्मा पांडुरंग आहे, जिथं तुळशीचा वास येतो ना तिथं परमात्मा पांडुरंग असतोच असतो म्हणाले. इथं तुळशीचा वास येतोय, इथं खोदा बरं जरा. म्हणून पहिली कुदळ, दुसरी, तिसरी, चौथी कुदळ मारणार एवढ्यात काहीतरी चमकलं आणि बुवा म्हणले, थांबा थांबा जरा, घाव घालू नका. खाली वाकले, माती बाजूला केली आणि मूर्ती उचलावी. विठोबा रखुमाईच्या दिव्य तेजपुंज मूर्ती मातीमध्ये सापडल्या. स्थापना झाली घरामध्ये.
ढसा रडले विश्वंभर बाबा त्या मूर्तींच्या पायावर डोकं ठेवून, आणि सगळं गाव विश्वंभर बाबांच्या पायावर डोकं ठेवून रडत होतं. बुवा तुमच्यामुळे आमच्या गावाचा उद्धार झाला, आमचं गाव धन्य झालं बुवा तुमच्यामुळे. पांडुरंग परमात्मा तुमच्यामुळे आपल्या गावात आला. धन्य माता पिता तयांची. असं सुंदर कुळ लाभलं होतं तुकोबारायांना. आणि म्हणून बघता 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 8वा पूर्वज विश्वंभर बाबा, 7वं 6वं असं करता करता तुकोबारायांची विश्वंभर बाबा पासूनची 8वी पिढी. 7व्या पिढीमध्ये बोल्होबा आणि आई कनकाईच्या उदरी जन्म झाला. माहितीये आपल्याला, सावजी, तुकोबा आणि कान्होबा 3 भावंड. परागंदा झाला मोठा भाऊ. तुकोबा यांनी प्रपंचाला बाजूला केलं आणि परमार्थ करत तासनतास बाहेर पडावं. पण बोल्होबांचा यापूर्वीचा अधिकार काय होता मंडळी? बोल्होबांचा अधिकार असा होता की बोल्होबा जर पंढरपुरात गेले ना आणि पांडुरंगासमोर उभे राहिले की नाही, तर पांडुरंग असे विटेवर उभे असायचे कटेवर हात ठेवून, आणि पांडुरंग परमात्म्याने मान खाली घालावी. मान खाली घालावी आणि रुक्मिणी आईसाहेबांनी विचारावा, अहो मान का खाली घालताय? पांडुरंग परमात्म्याने सांगावं, बघितलं नाही कोण आले? बघ तरी अगं कोण आले? सावकार आलाय म्हणायचे. सावकार? इथं कोण सावकार आहे? पांडुरंग परमात्म्याने सांगावं, अगं रुक्मिणी हा सावकारच आहे बर का, हा सावकारच आहे. आणि सावकार दारात आला की कर्जदारांनी मान खाली घालायची असते. सावकार दारात आला की कर्जदारांनी मान खाली घालायची. गेल्या 8 पिढ्यांमध्ये विश्वंभर बाबांपासून मी पाहतोय प्रत्येकाच्या मुखामध्ये अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे प्रत्येकाच्या मुखामध्ये माझं स्मरण आहे. लहान थोरांपासून म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत एकानेही माझ्याकडे फुटकीत कवडी मागितली नाही म्हणाले. निष्काम भक्ती केलीये, कुणीच माझ्याकडे काही मागितलं नाही. यांचं फार मोठं कर्ज आहे माझ्यावरती, म्हणून भगवंत मान खाली घालायचे अशी भक्ती होती. आणि न राहून पुढच्या पिढीमध्ये तुकोबारायांना विचारलं होतं एकदा भगवंतांनी. म्हणाले, तुकोबा काहीतरी मागा म्हणाले आता माझ्याकडे, तुम्ही तरी काहीतरी मागा, काहीतरी मागा, तुम्हाला काय हवं असेल ते मागा, माझी इच्छा म्हणून मागा. तुकोबाराय म्हणायचे, देवा माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडु. अरे तू काय मला देणार म्हणाले, आमची संपत्ती आहे मिराशी गा देवा, आमची प्रॉपर्टी आहे ती, काय तुझी चरण सेवा पांडुरंगा, मला वेगळं काही तुला मागायची गरजच नाही भगवंता. हे तुकोबारायांचं चरित्र मंडळी. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाच हरिख वाटे देवा. म्हणून भगवंत उभा होता तिष्ठत, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठी श्रीरंग बोलावितो. असं एकदाच झालं, आमच्या आयुष्यात असं होत नाही. संत महात्म्यांना जावं वाटलं, पण भगवंतांनी सांगावं, बाबा रे तू अजून थोडे दिवस थांब. माऊलींना वाटत होतं समाधी घ्यावी, समाधी घ्यावी. पांडुरंग परमात्मा म्हणत होते, ज्ञानराजा थांब थांब. उलट आहे. आणि आम्हाला थांबायची इच्छा असली तरी परमेश्वर म्हणेल तू निघ, तुझी वेळ झाली आता, तू लवकर निघ. आपुली या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयांची. म्हणून असं मातृत्व, असं पितृत्व कुणाला लाभावं मंडळी? आज आमचं जीवन कसं आहे? परोपकाराय सताम विभूतया नम. आम्ही यातनं बोध काय घ्यायचा? माझ्या गुरुजींची नारदीय कीर्तनामध्ये आम्ही जी गातो ती नेहमीची एक फार सुंदर रचना आहे. आपल्याकडे संस्कृत श्लोक आहे, आमच्या परीने आपण काय करायचं, आमचं हित आम्हाला कसं कळेल? आपुली या हिता. आमचं हित कशामध्ये? सध्या आम्हाला आमचं हितच कळत नाही, म्हणून सगळी पिढी भरकटली. स्नेहाचा पदर नाही, नात्याची कदर नाही, भावना शून्य जीवन चाललंय. म्हणून मी नेहमीच सांगते, सकाळी उठलं की आमच्या घरातलं एखादं तरुण पोर, मी असं नाही म्हणत सगळीच तरुणाई बिघडलेली आहे. किश्ती को डुबा दे उसे तूफान कहते हैं, और तूफान को भी हटा दे उसे नौजवान कहते हैं. त्याला म्हणायचं तरुण, त्याला म्हणायचं युवक. म्हणून तारुण्याचे 3 तकार स्वामीजींनी सांगितले, तेजस्विता, तत्परता आणि तपस्विता. 3 तकार आहेत तरुण असण्याची लक्षण आहेत. म्हणून इथे सगळे तरुण आहेत बरं का. आपण म्हणजे अगदी मी म्हणेन 80 वर्षाचं कोणी असेल तरी ते तरुण का? कारण कीर्तन ही अशी गोष्ट आहे की जी वय विसरायला लावते. वय विसरायला लावणार एकमेव साधन आहे कीर्तन. नाचू कीर्तनाचे रंगीत, नामदेव महाराज म्हणाले ना. म्हणून स्वामीजींनी सुद्धा अशा तरुणांचा हव्यास केला. पुढे
कोण? स्वामी विवेकानंद म्हणाले, मला अशा तरुणांची गरज आहे सध्या. बळकट पोलादी स्नायूंच्या असलेल्या तरुणांची मला गरज आहे. निर्व्यसनी असलेले तरुण मला पाहिजेत माझ्या कार्यामध्ये. कारण त्या शरीरामध्ये ते व्यसन टाकलं की शरीर नावाचं यंत्र उपकरण गंजायला लागतं. हे आम्हाला न कळण्या इतके आम्ही वेडे नाही, कळतं. ते गंजायला सुरुवातच होते. स्वामीजी म्हणाले, निर्व्यसनी आणि उत्तम सबळ युवक मला हवेत, असे तरुण मला हवेत. पण आज परिस्थिती आहे का अशी? ज्या कार्यासाठी विवेकानंद केंद्र, रामकृष्ण मिशन, माझं कीर्तन थोडं अवघड वाटतंय का माता भगिनी? नाही ना? ऐकताय ना सगळे? थोडं लक्ष देऊ नाही का? ज्या कामासाठी स्वामीजींनी एवढ्या मोठी युवकांची फळी निर्माण केली, का? कारण हित करायचं होतं देशाचं, जगाचं, स्वतःचं आत्महित. आणि मग आत्मनो मोक्षार्थम जगत हितायच, आत्म्याच्या मोक्षासाठी पण जगाच्या हितासाठी. हा जीवभावाचा, हा अध्यात्माचा मंत्र बनला होता आयुष्याचा. मग आता हे सगळं झालं, महापुरुषांना ते जमलं, आमचं काय? संतांना ते जमलं, तुकोबरायांना कळालं होतं आयुष्याचं हित, जीवनाचं हित. सगळ्या संतांना कळालं, आमचं काय? आम्हाला कधी कळणार? आम्ही प्रापंचिक माणसं आहे. आपलं रोज सकाळी उठायचं, कामधंदे करायचे, पैसा मिळवायचा, उत्तम प्रपंच करायचा, एवढं आम्हाला माहितीये. जमलं तर ध्यान करायचं, देवाचं स्मरण करायचं. आणि मग आम्ही ध्यानाला बसलो की लोकांनी म्हणावं, काय ध्यान बसलंय, असं आमचं अध्यात्म किंवा असा आमचा परमार्थ असतो. माळेला मणी असतात, जपमाळ अशी झप 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 हालत असते हातातली आमच्या. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. समोर राधिका असते चॅनलवर, झी मराठीची. मग ती शनाई आली की रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी असे जप करणारे आमच्या मस्त साधक आहेत. नाही असं नाही. असं परमार्थ किंवा असा अध्यात्म नकोय. ते जर असेल तर आम्हाला नुसत्या देहानी नाही, ते मनाने साकारलं गेलं पाहिजे. असं अध्यात्म ज्याला कळलं त्याला जीवनाचं हित कळलं. बरं राहिलं, आम्ही साधी माणसं आहे, आता करायचं काय? आम्हाला हे सगळं नाही जमत. किमान पक्ष सुवर्ण मध्य ज्याला म्हणतात आपण, त्याला साधता आला पाहिजे. कसा साधायचा? आपल्याकडे काव्यावली म्हणून एक प्रकार आहे संगीतामध्ये, साहित्यामध्ये काव्यावली. त्या काव्यावलीचा अपभ्रंश होऊन कव्वाली असं झाला. आता ही कव्वाली कवा आली ते माहिती नाही, पण तुम्ही म्हणाल आतापर्यंत बऱ्या होत्या, कव्वाली कुठे कीर्तनात गायला लागल्या. पण हा खरा आपला प्रकार आहे बरं संगीताचा. फार सुंदर रचना आहे. आपल्याकडे एक श्लोक आहे, संस्कृत सुभाषित आहे. शतेषु जायते शूरः, शतेषु जायते शूरः, वक्ता दश सहस्रेषु, सहस्रेषु च पंडितः, दाता भवति मानवा. असा आपल्याकडे श्लोक आहे. म्हणाले 100 एक शूर जन्माला येतो, 1000 10,000 एक वक्ता निर्माण होतो, 1000 एक पंडित विद्वान हुशार जन्माला येतो. आणि दाता भवती मानवा, दात्यांचं तर दुष्काळच आहे. म्हणाले दातृत्व गुण नाहीच आहे समाजामध्ये, देणारी वृत्ती कमी आहे. आज देण्याची वृत्ती कमी आहे. जे असेल ते ओरबाडून हिसकावून दुसऱ्याचं घ्यायचं. आपल्याकडे म्हण आहे, मेलेल्याच्या मड्याच्या, आहे की नाही? आपल्याकडे म्हण आहे. म्हणजे ह्या म्हणी काही उगीच नाही लोकांनी पाडल्या जुन्या. त्यामुळे आमची वृत्ती अशी आहे. मग आता करायचं काय? आम्ही साधी माणसं आहे, ठीक आहे, आमच्या पातळीवर आम्ही एवढं करू शकतो. बघा, शतेषु जायते शूरः, असे सुभाषित सांगते. पेटीचा आवाज. शतेषु जायते शूरः, असे सुभाषित सांगते. शूर जरी ना झाला तरी तू, राहिलो बाजूला, शूरपणा नाही जमला आम्हाला, किमान पक्ष काय करू शकतो? अरे शूर जरी ना झाला तरी तू भ्याडपणाही करू नको. ऐक सांगतो, ऐक राजा बोलताचे, ऐक सांगतो, ऐक राजा बोलताचे. एक विद्वान माणूस जन्माला येतो 1000 बरं का. पांडित्य राहिलं बाजूला, आम्ही साधी माणसं आहे, आमच्याकडे पांडित्य नाही, विद्वत्ता नाही, हुशारी नाही. किमान पक्ष काय करायचं मग? पंडित जरी ना झाला तरी तू, अरे पंडित जरी ना झाला तरी तू जगी अडाणी राहू नको. ऐक सांगतो,
बोलण्या फिरू नको ऐक सांगतो ऐक राजा बोलण्याचे सहस्रेषु च पंडितः हजारामध्ये एक पंडित जन्माला येतो म्हणाले. राहील बाजूला नाही जमत आम्हाला पंडित विद्वत्ता आमच्याकडे नाहीये किमान पक्ष काय करू शकतो. पंडित जरी ना झाला तरी तू पंडित जरी ना झाला तरी तू जगी अडाणी राहू नको ऐक सांगतो ऐक राजा बोलण्याचे ऐक सांगतो ऐक दाता भवती मानवा दातृत्व गुण देण्याची वृत्ती नाही म्हणाले समाजामध्ये. आज काही माणसं आहेत मंडळी ठराविक की ज्यांना द्यावंसं वाटतं. कथेमध्ये पारायण सप्ताहामध्ये देणारी माणसं आहेत नाही असं नाही पण वृत्ती आज कमी आहे. कारण पहिला पै गाठी मारायच्या सगळा पैसा बँकेत नेऊन ठेवायचा. काहींनी इथे नाही तर स्वीज मध्ये नेऊन ठेवलाय आणि एवढं सगळं डबोलं जमवलंय. पण धनानी भूमो पशवश्च गोष्टे भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानु गोगच्छती जीव एकहा. शेवटी येतं काय सोबत मंडळी सगळं आम्ही जमवून ठेवतो इथे. लाख कमाओ हीरा चांदी सोना मोती लेकिन इतना जरूर याद रखना कफन को कभी जेब नहीं होती. आमच्याकडे लग्न समारंभ ठरला आहे की नाही की सगळ्यात पहिला विधी असतो बस्ता बांधायचा आहे की नाही. माता भगिनी मला थोडस खरं सांगा तुम्हाला वाईट वाटू देऊ नका पण खरी गोष्ट आहे. बस्ता बांधायला आम्ही जातो काहींना तर काही त्यातलं कळतही नाही अशीही माणसं तिथे काडी भरून जातात बस्ता बांधायला. आपल्याकडे कसं आहे मला माहिती नाही हो ना. दुकानात जायचं बस्ता बांधायला आणि एवढ्या मस्त मस्त पैठणी शालू भरजरी कांजीवरम सगळ्या भारीतल्या भारी साड्या काढायच्या. रंगबिरंगी सगळी कपडे आम्ही काढतो. पण मला खरं सांगा थोडस वाईट वाटू देऊ नका तो दुकानदार सगळं तुमचा तो बस्ता एका कपड्यात बांधून देतो. तो कपड्याचा कलर कसा असतो. लाख कमाओ हिरा चांदी सोना मोती कफन को जेब नाही होती म्हणाले. शेवटी तेच वाट्याला आहे ना. किती वस्तुस्थिती आहे बघा. म्हणून बाबा रे समाजकार्य देशकार्य धर्मकार्य आम्हाला काही करता येते का. जगाचा तो भार आपुल्या शिरावर आईसे थोडे तर वाटू द्या हो तर आमच्या जीवनाचं हित आम्हाला नक्की साधता येईल. आम्हाला जाग राहण्याची गरज आहे. म्हणून संतांनी आम्हाला उठा म्हणून सांगितले झोपेतून नाही. आम्ही झोपेतून उठतो. काही माणसं स्वप्न पडावी. अब्दुल कलाम नावाचे आमचे शास्त्रज्ञ होऊन गेले देशाचे राष्ट्रपती माजी एपीजे अब्दुल कलाम ते म्हणाले स्वप्न बघा स्वप्न बघा. कारण स्वप्न आम्हाला विचार करायला लावतात आणि आमचे विचार कृतीत येतात. मग आमची तरुणाई काय करते स्वप्न पडण्यासाठी झोपी जाते आणि नको ती माणसं स्वप्नात येतात. मग म्हणाले अशी स्वप्न नाही अशी झोप नाही आम्हाला खऱ्या अर्थी जाग व्हायचे. संत श्रेष्ठ स्वामी विवेकानंद म्हणाले उत्तिष्ठित जागृत प्राप्य वरांनी बोधत तस्याम जागृती संयमी. उठा जागे व्हा आणि तुम्हाला तुमचं ध्येय मिळेपर्यंत थांबू नका म्हणाले. उठा. मग आता आम्हाला दातृत्वाची वृत्ती हवी आहे. ठीक आहे नाही जमलं दाता जरी ना झाला तरी तू दाता जरी ना झाला तरी तू कुपणपणाही करू नको. नारायण हा मिनवी तुझला प्रेमे जोडून हात
मदतीचा हात द्यावा असं आमच्याकडे सांगतात की नाही, दुसऱ्याला मदत करावी बाबा, अडचणीत सापडलाय. पण आज परिस्थिती अशी आहे, तुम्ही म्हणाल मदत करायला जावी, खड्ड्यात पडलेल्याला हात द्यावा, तर आपण खड्ड्यात आणि तो वर, अशी आज परिस्थिती आहे. मग कुणाला मदत करायची? ठीक आहे, नाही जमला हात देऊ, हात जरी ना दिला तरी तू, शब्द नीट आहे का मंडळी? नाही जमलं आम्हाला एखाद्याला हात द्यायला, काय करायचं? हात जरी ना दिला तरी तू घात कुणाचा करू मग आम्हाला आमचं हित तेव्हाच कळेल मंडळी, जेव्हा हे विश्वची माझे घर, वसुधैव कुटुंबकम ही वृत्ती आमच्या मनामध्ये जन्म घेईल. म्हणून संतांचा प्रपंच, संतांचा व्यवहार, संतांचं जगणं, महापुरुषांचं जगणं आणि आमचं जगणं हे फार तफावतीचं ठरतं. याचं कारण आम्हाला आमचं घर म्हणजेच आमचं विश्व वाटतं, पण संतांना सगळं विश्व म्हणजे त्यांचं कुटुंब वाटलं. वसुधैव कुटुंबकम. आणि जर सगळं विश्व म्हणजे आपलं कुटुंब असेल, तर या कुटुंबातलं, या घरातलं देवघर कुठलं असेल तर आमची भारत माता आहे, आमचा भारत देश आहे. मग त्या देशाप्रतीची आमची कृतज्ञता म्हणजे बघा तुम्ही, संतांच्या जीवनाचे 4 खांब राहिले: धर्म, समाज, राष्ट्र आणि अंतिम टप्प्यावर प्रभू रामचंद्र किंवा विठोबाराय, उपास्य दैवत आपापलं. मग आमचंही आयुष्य अशा 4 खांबांनी सजलं जावं, तेव्हा खऱ्या अर्थी आमच्याही माता पित्यांना आमचा अभिमान वाटेल. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. म्हणून असं म्हणतात, कुपुत्रो जायते क्वचिदपि कुमाता न भवती कदा. म्हणाले एखाद्या वेळी कुपुत्र घरामध्ये येऊ शकतो जन्माला. पूत सपूत तो क्यो धन संचय, पूत कपूत तो क्यो धन संचय, असं संत म्हणालेत. एकदा काय झालं माहितीये, स्वामी विवेकानंद, नरेंद्र नाव होतं लहानपणीचं, वडिलांना विचारलं, बाबा तुम्ही आमच्यासाठी काय ठेवलंय? पोरांची अपेक्षा असती, आई वडिलांनी आमच्यासाठी सगळं ठेवावं, बँक, जमीन जुमला, पैसा, प्रॉव्हिडंट फंड, सगळं सगळं जपून ठेवावं आमच्यासाठी. आणि आई वडिलांना सुद्धा हेच वाटतं की आमच्या 7 पिढ्या बसून खातील, एवढं आम्ही कमवून ठेवावं, पोरांना काही कष्ट करायची गरज नाही पडली पाहिजे अजिबात. मग परिणाम काय होतो आम्ही बघतोच आहे, आता वेगळं काही सांगायची गरज नाही. नरेंद्रांनी प्रश्न विचारला होता वडिलांना, म्हणाले, बाबा सगळी मुलं आपापल्या, सगळे पालक आपल्या पोरांसाठी काही ना काही ठेवतात, तुम्ही माझ्यासाठी काय ठेवलंय? 16व्या वर्षी विचारलेला प्रश्न होता, तुम्ही माझ्यासाठी काय ठेवलंय? तेव्हा वडिलांनी प्रश्नाचं उत्तर दिलं, नरेंद्रा तुला उत्तर पाहिजे ना? म्हणाले, जा आतल्या खोलीमध्ये कपाटाचा आपल्या आरसा आहे, त्या आरशासमोर उभा राहा, म्हणजे तुला उत्तर मिळेल तुझ्या प्रश्नाचं. आतमध्ये गेले, आरशासमोर उभे राहिले आणि डोळ्यातनं टचकन पाणी आलं. म्हणाले, बाबा मला माझ्या प्रश्नाचं उत्तर कळालं. अरे एवढा सुंदर सशक्त देह, बलदंड शरीर यष्टी, काम करण्याची इच्छा शक्ती, स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर पूर्ण विश्वास, यापेक्षा आई वडिलांनी पोरांसाठी काय ठेवायचं असतं मला सांगा? काय ठेवायचं असतं? पण आम्ही कुठे चुकतो याचा विचार आम्ही करत नाही. जिजा मातोश्रींनी संस्कार केले की नाही, धन्य माता पिता तयांची या तुकोबराय का म्हणतात हो? कारण हित कळालं होतं स्वतःचं, स्वतःच्या मुलाचं, पर्यायाने राष्ट्राचं हित होणार आहे हे त्या माऊलीला कळालं होतं. म्हणून गर्भामध्येच, बाहेर आल्यावर नाही. आणि आजचं विज्ञान सांगतं, गर्भातलं बाळ 2ऱ्या महिन्यापासून सगळ्या प्रकारच्या संवेदना ग्रहण करायला सक्षम असतं. पोटातल्या शिवाच्या अंशाला पोटात असतानाच सांगत होती, ही कन्यका कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. ज्यावेळी माप ओलांडून भोसल्यांच्या घरात आली, जाधवांचं घराणं होतं, सिंदखेड राजाचं, सरदार लखुजी राजे. आणि बघत असाल सिरियल, आता बघताय ना, बघा. अशा म्हणजे नवऱ्याची बायको बघण्यापेक्षा ही नक्कीच बघूया आपण, काही हरकत नाही. आणि किती दिवस लांबड लावली आहे त्यांनी, आता काही जाऊ दे, कशाला बोलू मी या सगळ्या गोष्टी. पण जिजाऊ सिरियल बघायला हरकत नाही. ज्यावेळी माप ओलांडून भोसले घराण्यात आली होती त्यावेळी माहेरचं चित्र वेगळं होतं, 4 भिंतींच्या आत सुरक्षित होती. पण इकडे आल्यानंतर काय परिस्थिती होती? होतात देऊळे नष्ट, होतात देवता भ्रष्ट, होतात देऊळे नष्ट, होतात देवता भ्रष्ट. ओ ब्राह्मण ओरडती
धर्मावरती संकष्ट काय परिस्थिती होती. न्याय नीती उरली नाही. अन्याय अत्याचाराची सावली घरावर पडत होती. माणसं घराघरात मरत होती मंडळी. आणि फक्त रणांगणावर नाही, घराघरामध्ये आमच्या बाया बापड्यांची अब्रू डोळ्यात देखत बघण्यापलीकडे इलाज उरला नव्हता. आणि अशा वेळी ती महाराष्ट्राची मूर्तिमंत सौदामिनी राजमाता जिजाऊ आऊसाहेब कन्यका वयाच्या 10व्या-12व्या वर्षी ज्यावेळी लग्न होऊन घरात आली, काही दिवसांनी आई जगदंबेकडे असं गारहाणं घालायला लागली. आई, महाराष्ट्रातल्या सगळ्या साधू संतांनी साकडं घालावं आई जगदंबेकडं. महाराष्ट्रामध्ये न्यायाचं नीतीचं साम्राज्य स्थापन व्हावं यासाठी प्रार्थना करावी. आणि जिजा मातोश्रीने आई जगदंबेला सांगावं, आई असा पुत्र माझ्या पोटी दे की जो अन्यायाच्या शृंखला तडातड तोडून टाकेल. म्हणून पोटातल्या बाळाला सांगावं, बाळा ये रे बाबा. लक्षात ठेव, अंधार खूप मोठा असतो, पण एखाद्या छोट्या पणतीनं ठरवलं ना जळायचं तर एवढ्या मोठ्या अंधाराचा सुद्धा पराभव करता येतो. हिशोब अंधार मोठा आहे आणि पणतीचा प्रकाश एवढा आहे, पणती एवढीच आहे असा हिशोब नाही ठेवायचा. हिशोब जळण्याचा ठेवायचा आहे. जळण्याच्या तयारीने ये माझ्या राजा. म्हणून ज्यावेळी फाल्गुन वद्य तृतीयेला शिवनेरी गडावर सगळ्यांची चाहूल लागली, सगळ्यांना चाहूल लागली. महाराष्ट्रामध्ये कोण येणार होतं? असा पुत्र येणार होता की ज्याचा हरिख वाटे देवा. देवाला सुद्धा त्याचा आनंद व्हावा असा पुत्र जन्माला आला होता महाराष्ट्राच्या या मातीमध्ये. सगळ्या साधू संतांनी साकडं घातलं होतं. दारुगड बया ता दारुगड बया, दारुगड बया ता दारुगड बया. आई राजा उधा उधा. दारुगड बया ता दारुगड बया, दारुगड बया ता दारुगड बया. कोल्हापूर भवानी दारुगड बया, गोगाईची अंबा दारुगड बया. तुळजापूर भवानी दारुगड बया, कोल्हापूरची अंबा दारुगड बया. माहूरची रेणुका दारुगड बया, मोराईची अंबा दारुगड बया. दारुगड बया ता दारुगड बया, दारुगड बया ता दारुगड बया. आई राजा उठा उठा. आणि मग सगळ्या महाराष्ट्रात बातमी कळाली. शिवनेरीच्या शिवाई देवीच्या गाभाऱ्यातनं एक तेजोकिरण बाहेर पडला. तो जिजा मातोश्रींच्या खुशीवर पडला आणि महाराष्ट्राला नव्हे जिजाऊला पुत्र झाला, सह्याद्रीला पुत्र झाला, महाराष्ट्राला पुत्र झाला. मंडळी, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अत्यानंदाची साखर वाटली गेली आणि जणू काही आई जगदंबा प्रगट झाली. कशी? नवसाला पावलीन आई माझी, नवसाला पावली, नवसाला पावलीन आई माझी, नवसाला पावली. कशी कळना आज अचानक झोपडीत आली, कशी कळना आज अचानक झोपडीत आली. नवसाला पावलीन आई माझी, नवसाला पावली. आदि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दनाला त्रिविध तापांची करावया झाडणी. भक्ता लागी तू, भक्ता लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा, आईचा जोगवा जोगवा, आईचा जोगवा जोगवा. आई राजा उधा उधा म्हणून असा एक पुत्र महाराष्ट्राच्या मातीला या माऊलीने दिला. मंडळी, धन्य माता पिता तयांची. मग आता आम्हाला आमचे संत थोडस आत डोकावायला सांगतात की जीवनाचं खऱ्या अर्थी सार्थक व्हायचं असेल ना तर आमच्या घरामध्ये महापुरुष जर नसतील, संत महात्म्यांचा सहवास नसेल तर त्यांची वाङ्मय मूर्ती त्यांची आमच्या समोर त्यांच्या रूपाने आहे की जे तुकोबरायांची गाथा आहे, माऊलींची ज्ञानेश्वरी आहे, भगवद्गीता आहे, नाथांचं भागवत आहे, भागवत महापुराण आहे. या सगळ्या गोष्टींचा व्यासंग जर आमच्या लेकरांना असेल, आम्हाला असेल, पण आम्हाला कसं वाटतं माहितीये का? आम्ही पोरांना सरळ सांगतो, बाबा रे तुला टीव्ही लावून देतो, तू कार्टून बघत बस, आम्ही कीर्तन ऐकून येतो. मग बघणारं कार्टून, समोर कार्टून, टीव्हीवर कार्टून, दोन दोन कार्टून. मी खरं सांगू का, मी सगळीकडे सांगते, आपल्या लेकरांना कीर्तनाला आणा, हात जोडून विनंती करते. काळाची फार मोठी गरज आहे ती. आज आमच्या पोरीबाळींना सांगितलं ना, कपाळाला एखादी टिकली लाव, हातात बांगडी घाल, तर राग येतोय.
आम्ही हिंदू संस्कृतीचे पाईक आहोत. आज युट्यूब फेसबुकवरच्या हिरोईन बघून आमच्या एखाद्या तरुणाला स्वतःची आई कुरूप वाटायला लागलीये. मदर्स डे आला की तेवढं तिचा प्रोफाईल पिक ठेवायचा फेसबुकवर. किती आहारी गेलोय आम्ही या गोष्टींच्या, विचार करा. आणि मग आम्हाला आमची आई नकोशी वाटते. मंडळी, निर्लज्जपणाचा कळस आहे, दुसरं तिसरं काही नाही. तुम्हाला राग आला तर मला माफ करा थोडस, पण आज परिस्थिती अशी आहे. म्हणून मग बाहेर गेलेली आमची 16 वर्षाच्या पुढची कन्यका, 16 कसलं हो, आता वयाचंही भान नाहीये, घरामध्ये येईपर्यंत आई बापांच्या डोळ्याला डोळा लागत नाहीये, ही परिस्थिती आहे. कशासाठी आम्ही एवढे रसातळाला गेलो? का आमचं हिच आम्हाला कळत नाहीये. आणि ते हितच कळावं लागेल, या नरदेहातच याच जन्मात आम्हाला कळावं लागेल. ते कळायचं असेल तर संतांच्या सहवासाशिवाय, संतांच्या वाङ्मयाशिवाय, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड भगवंताचं स्मरण, भगवंत संतांच्या वाङ्मयाचं स्मरण, त्याचं वाचन चिंतन मनन. आणि यापुढे जाऊन तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. भगवंता आता एकच कर, अशा माता पित्यांची, अशा सुपुत्रांची, सुकन्यांची सेवा माझ्याकडून घडू दे, तरी माझ्या दैवा पार नाही. मी सगळ्यात भाग्यवान ठरेन. मंडळी अशीच एक कन्यका या हिंद भूमीमध्ये जन्माला आली, नवे आमच्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली. कोण होती ती? काय होती ती? काय पराक्रम केला तिने? आज पृथ्वीकाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपली कीर्तन सेवा आहे, सत्यनारायणाची पूजा झाली. आपण सगळे कीर्तनासाठी म्हणून उपस्थित आहात. नेहमी संत चरित्र आपण ऐकतो, पण आज वीरश्रीने रंगलेलं एका रणरागिणीचं चरित्र सांगण्याचा प्रयत्न करते नारदीय कीर्तनाच्या पद्धतीनुसार. तोपर्यंत एकदा पूर्वरंगाच्या अभंगाचा आठव करते आणि मग उत्तर रंगाकडे वळूया. जो असे पंढरीनाथ
गजर, हाताने टाळी, मुखाने गोड आवाजामध्ये नाम घ्यायचं. सगळ्यांचा आवाज, सगळे तयार आहेत? झाली ना ओळख बऱ्यापैकी तरी? अजून नाराज नाही ना? आवाज येईल ना आता? माता भगिनी सगळ्यांचा आवाज येऊ द्या. हाताने टाळी, मुखाने गोड आवाज. बोला. राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, बोला बोला. राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, माता भगिनी. राजा पंढरीचा, राजा पंढरीचा, रखुमाईचा पती राजा पंढरीचा, पती राजा पंढरीचा, करकटेवरी राजा पंढरीचा. बोला बोला. राजा पंढरीचा, भक्तांचा सोयरा राजा पंढरीचा, दीनांचा सोयरा राजा पंढरीचा, भक्तांचा कैवारी राजा पंढरीचा. पावणे 9 पर्यंत वेळ आहे ना? सत्तावनच्या समर स्मरणाला समर स्मरणाला
हिंदुस्थानवरती इंग्रजी राजसत्तेचा परकीय पाश आवळू लागला होता मंडळी. थोडं लक्ष देऊन ऐका बरं. आहे ना लक्ष? सगळे जागे आहेत ना? तुम्हाला आवडेल अशी अगदी थोडक्यात कथा सांगणार आहे. थोडं अवधान देऊन सुरुवातीपासून ऐका, तर शेवट गोड वाटेल आणि कळेल. हा, म्हणजे तुम्हाला नारदीय कीर्तन नवीन आहे मी समजू शकते, पण कथा आपण ऐकता नेहमी. काय झालं? हिंदुस्थानवरती परकीय पाश आवळू लागला होता. इंग्रजांनी भारतामध्ये प्रवेश केला मंडळी. येताना रिकाम्या आगबोटी घेऊन आले, ऐकताय ना? आणि जाताना भारतातला ताग, इथली नीळ, इथला कापूस, इथलं लोखंड, इथलं गहू, इथलं सोनं, जे जे काही भरभरून नेता येईल ते न्यायला लागले. आणि जात असताना आमच्या देशवासियांचा, राष्ट्रवासियांचा स्वाभिमान स्वतःच्या टाचेखाली तुडवून निघून गेले. परिणामी एका नाटकातलं गीत आहे, रणधुमधुमी नावाचं संगीत नाटक आहे. मातृभूमी मातृभूमी ज्याची त्याला, मातृभूमी ज्याची त्याला, होत बंदी शाळा परवशता भाषणी ज्याच्या गळ्याला, परवशता भाषणी ज्याच्या गळ्याला, परवशता भाषणी ज्याच्या असुनी खास मालक घरचा, असुनी खास मालक घरचा, म्हणती चोर त्याला परवशता भाषणी ज्याच्या गळ्याला, भाषणी ज्याच्या गळ्याला, परवशता परवशता भाषदैवे ज्याच्या गळा लागला, असुनी खास मालक घरचा, म्हणती चोर त्याला. परिणामी आमचा राष्ट्राभिमान, आमची श्रीमंती, आमची संस्कृती, आमचा धर्म या कशाचाच आम्हाला अभिमान उरला नाही. बघता बघता इंग्रज सरकारने 4 ठिकाणी वखारी स्थापन केल्या भारतामध्ये. सुरत, मद्रास, कलकत्ता आणि मुंबई या 4 शहरांमध्ये वखारी स्थापन झाल्या. त्या वखारींवर नियंत्रण ठेवण्यासाठी एक कंपनी स्थापन केली गेली. तिचं नाव ईस्ट इंडिया आहे ना अभ्यासाला. इतिहासामधनं नशीब अजून हे काढून नाही टाकले, म्हणून शाळकरी पोरं जर समोर असतील तर अशा कथा सांगायला बरं असतं. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना इंग्रजांनी केली भारतामध्ये आणि आपले पाय रोवायला सुरुवात केली. बघता 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 1800 शतक उजाडलं, 1850 साल उजाडलं आणि हळूहळू इंग्रजांनी संस्थान विलिनीकरणाचं धोरण अवलंबलं. एक 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 संस्थान इंग्रज घशात घालायला लागले. इंदोरचं होळकर संस्थान खालसा केलं गेलं, धारचं पवार संस्थान खालसा केलं गेलं, साताऱ्याची गादी खालसा केली गेली, साताऱ्याजवळ असलेलं औंध संस्थान, त्या औंधची गादी खालसा झाली. बघता 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 पुण्यातली पेशवाई सुद्धा नष्ट व्हायला लागली आणि पुण्यातले शेवटचे पेशवे दुसरे बाजीराव यांना सालीना तनखा दिला. ऐका बरं, थोडं लक्ष देऊन ऐका माता भगिनींनो. आणि पुणे सोडून जायला सांगितलं. शिवराज्य स्वराज्य संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली. पेशवाई संपली आणि दस्तूर खुद्द पेशवे बाजीराव आणि बाजीरावांची पत्नी सगळा कुटुंब कबिला घेऊन पेशवे बाजीराव कुठं निघून गेले? आपल्याकडे ब्रह्मावर्त ज्याला म्हणतात, ते ब्रह्मावर्त म्हणजे काशी. काशीला येऊन हे कुटुंब स्थायिक झालं आणि त्यांच्या बरोबर एक दिव्य दाम्पत्य होतं सोबत. एक निष्ठावंत सरदार होते, त्यांचं नाव होतं मोरोपंत तांबे आणि त्यांची बायको होती भागीरथीबाई. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. हरदासाची कथा मूळ पदावर आणायला पाहिजे परत परत. तयाचा हरिख वाटे देवा. अत्यंत सत्वशील दाम्पत्य होतं मोरोपंत तांबे आणि भागीरथीबाई. हे तांबे घराणं मूळचं
सातारा जिल्ह्यातला, आणि माझं माहेर साताऱ्याचं, त्यामुळे मला जास्त अभिमान आहे मंडळी, जास्त अभिमान आहे. माती आहे हो. त्या कृष्णाकाठी वाई नावाचं क्षेत्र आहे, आणि या वाई गावचे तांबे घराण्यातले मोरोपंत तांबे आणि त्यांची बायको नाव होतं भागीरथीबाई. काशीमध्ये दाम्पत्य हे राहायला लागलं, पेशव्यांच्या सेवेमध्ये चाकरी करायला लागलं, आणि बघता बघता दिवसामागून दिवस गेले. भागीरथीबाईंना एक मुलगी जन्माला आली. मोरोपंत तांबे आणि भागीरथीबाई यांच्या पोटी एक कन्या जन्माला आली. आम्ही मगाशी म्हटलं मुलगी झाली की आमच्याकडे तोंड वाकडी होतात थोडीशी, पण कुणाचाही चेहरा पडला नाही. मुलगी जन्माला आली होती, भाग्य उदयाला आलं, आभाळ ठेंगणं झालं होतं माता पित्यांना. बघता 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 ही पोर लहानाची मोठी व्हायला लागली. मी नेहमी सांगते मंडळी, मुलगी जन्माला येते ना, ती आपल्या सहित आपल्या माता पित्यांचं भाग्य घेऊन जन्माला येते. म्हणून माता भगिनींना विनंती असते की तुम्ही मुली वाचूया. गर्भातली मुलगी मारण्याचा काही अधिकार नाही आम्हाला, आणि आपण सगळे तरुण बांधव कसायाकडे जाणाऱ्या गायी वाचूया. चांगल्या मुली आणि चांगल्या गायी, चांगल्या आई आणि चांगली गाय जर देशाला मिळाली ना, तर आमचं भवितव्य उज्ज्वल आहे. लक्षात घ्या. मुलगी जन्माला आली माता पित्यांचं भाग्य घेऊनच, आणि बघता 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 लहानाची मोठी व्हायला लागली. कसे होते खेळ पूर्वीचे. 5 वर्षाची झाली आणि बाजीरावांची मुलं नानासाहेब, रावसाहेब या सगळ्यांना शिक्षण द्यायला तात्या साहेब, तात्या गुरु म्हणून एक व्यक्ती नेमली होती. इतिहासामध्ये त्यांचं नाव आहे तात्या टोपे. तात्या टोपे शस्त्रास्त्रांचं शिक्षण द्यायला होते, आणि लहानपणापासून ही पोरं, 5 वर्षाची ही मुलगी गंगे, काशीमध्ये गंगा नदी आहे, गंगेवरचा घाट आहे, आपण बघितलं असेल, आणि त्या घाटाचं एक नाव आहे काय? बोला ना, मनकर्णिका. त्या नावावरून या मुलीचं नाव मनकर्णिका ठेवलं. पिक्चर बघितला असेल मनकर्णिका तुम्ही. लाडाचं नाव होतं मनू किंवा छबेली. बिजली म्हणायचे मोठे झाल्यावर लोक तिला, आणि अशी विजेप्रमाणे तळपायची. बिजली बिजली असं म्हणतामध्ये. ही मनू लहानाची मोठी व्हायला लागली. रावसाहेब, नानासाहेब बाजीरावांच्या पोरांबरोबर खेळायला लागली. मुलगी होती, घरातलं सगळं काम आईचं शिकत होती, आणि बघता बघता 3 वर्षाची पोरगी झाली मंडळी, 3 वर्षाची. आणि नियती बघा, मोठ्या माणसांची दुःख सुद्धा मोठी असतात ना. नियतीनं असा घाला घातला, काळ होऊन आली आईवरती, आणि 3 वर्षाची पोरगी आईला पारखी झाली. मातृछत्र हरपलं वयाच्या 3ऱ्या वर्षी, आणि चरित्र असं आहे, दग्धम दग्धम पुनरपि पुनः कांचनम पीतवर्णम. सोनं किती भट्टीत तापवा ते जळत नाही, त्याचा रंग किंवा त्याची चकाकी जास्त वाढते, असं चरित्र आहे. कुणाचं चरित्र सांगतेय तुम्हाला मी, आपण ओळखले. वयाच्या 3ऱ्या वर्षी आई निघून गेली मंडळी. मातृसुखाला पारखी झालेली पोर कधीतरी वडिलांना म्हणायची, बाबा माझी आई कुठे आहे हो? मोरोपंत म्हणायचे, मनू तुझी आई ना देवाघरी गेलीये. सगळं काम करावं घरातलं आईने शिकवलेलं. 3 वर्षाचं पोर, 3 वर्षाचं पोर, लुटू 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 चालावं, दुडक्या पावलांनी जे जमेल ते करावं, वडिलांवर प्रेमाचा वर्षाव करावा. मोरोपंतांनी आईचं आणि बापाचं दोघांचं काम करायचं ठरवलं, आणि ही 3 वर्षाची पोर बघता बघता 5वं वर्ष लागलं, आणि मुलांबरोबर खेळायला लागली. हुतुतू, आट्यापाट्या, कुस्ती, दानपट्टा अशा मर्दानी खेळामध्ये तरबेज. पूर्वीचे खेळ सुद्धा असे होते बरं का. पूर्वीचे खेळ सुद्धा असे होते. आता नाही बरं का, आता नाही. आता आमची पोरं 99% सुद्धा पाडतील अभ्यासामध्ये, पण खेळ खेळतील ते मोबाईलवरचे. कॅन्डी क्रश, पबजी, टेम्पल रन, अँग्री बर्ड या खेळामध्ये आम्ही प्रावीण्य मिळवू. मग आमची पोरं कट्ट्यावर पारावर बसून जोर जोरात म्हणतात, या देशात क्रांती झाली पाहिजे. कशी? अरे पत्ते खेळून की कॅरम खेळून? कशी होणार क्रांती? कशी होईल? ध्येयच आमचं निश्चित नाही. आणि मग 10वी झाली की सगळी आमचे आईबापांसह पोरं डोक्याला हात लावून बसतात, आता पुढं काय करायचं? आम्हाला वाटाच आमच्या सापडल्या नाहीत. 5व्या वर्षी ध्येय निश्चित होतं. काय खेळ होते? जमवणी, मांड घोड्याला, अशी घोड्यावर बसायची. 5व्या वर्षी कमरेला तलवार अडकवायची. आमच्याकडे गणपती उत्सवात, नवरात्र उत्सवात दांडिया खेळण्या व्यतिरिक्त दुसरा पराक्रम नाही. पण ही देवी आधी महिषासुराला मारलं आणि मग नृत्य केलं होतं. आम्ही नुसतेच नृत्य करतो, आम्ही नुसतेच गरबा खेळतो, पण
तलवारबाजी करावी या पोरीनी. जममुनी मांड घोड्याला भरधाव कसा फेकावा, जममुनी मांड घोड्याला भरधाव कसा फेकावा.